आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणुकीतून राज्यघटना आणि लोकशाहीवर मतदारांनी आपला अढळ विश्वास दर्शवल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. देशात आजपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू होणार. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. T20 विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांची बक्षिसं जाहीर. आणि महाराष्ट्रात वर्षा सहली दरम्यान दुर्घटना, एकाच कुटुंबातले 5 जण वाहून गेले. आता सविस्तर बातम्या. 65 कोटी नागरिक सहभागी झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील नुकतीच झालेली सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आकाशवाणीवरील पहिल्याच मन की बात कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. मोदी यांनी आपल्या भावना त्यावेळी व्यक्त केल्या. जगातल्या अन्य कुठल्याही देशात हे घडलेलं नाही असं सांगत त्यांनी निवडणूक यंत्रणेचं आणि मतदारांचं अभिनंदन केलं. जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. आजपासून देशात 3 नवीन फौजदारी कायदे लागू होत आहेत, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यानं सुरू करण्यात आलेल्या एक पेड माँ के नाम या विशेष मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा करण्यात आल्याचं सांगत दरवर्षी योग दिनाचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. अमेरिका, इजिप्त, म्यानमा, बहारीन, श्रीलंका, मार्शल बेटं, भूतान यासह अनेक देशांमध्ये योग दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. पुढील महिन्यापासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व खेळाडूंना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आणि हे खेळाडू देशाला अधिकाधिक पदकं मिळवून देतील असा विश्वासही व्यक्त केला. आकाशवाणीवरून प्रसारित होत असलेल्या संस्कृत बातमीपत्राला काल 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं पंतप्रधानांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं. कुवेत सरकारनं त्यांच्या आकाशवाणीच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदीमध्ये एक विशेष कार्यक्रम सुरू केला असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या जागी तयार करण्यात आलेले 3 नवे फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे हे 3 नवे कायदे आहेत. हे 3 नवे फौजदारी कायदे अंमलात आणण्यापूर्वी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर वरचेवर बैठका घेतल्या. त्यामुळे सर्व राज्य तंत्रज्ञान, क्षमता उभारणी आणि जागृती निर्माण करणं या सर्व पातळ्यांवर नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत. सर्व नागरिकांसाठी अधिक सुलभ, आश्वासक आणि कार्यक्षम न्यायव्यवस्था निर्माण करणं हा या कायद्यांचा उद्देश आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल नवी दिल्ली इथं नवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय लष्कराचे ते 30वे लष्कर प्रमुख आहेत. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे 4 दशकांच्या लष्करी सेवेतून काल निवृत्त झाल्यानं त्यांच्या जागी जनरल द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराच्या उत्तर कमांडमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. नवे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 1984 मध्ये लष्कराच्या सेवेत दाखल झाल्यापासून आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तर विभागाच्या प्रमुख पदासह इतर अनेक वरिष्ठ पदांवर काम केलं आहे. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक तसंच अतिविशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांचं 4 दिवसांच्या अधिकृत बांगलादेश दौऱ्यासाठी काल ढाका इथं आगमन झालं. उभय देशांमधील नौदल सहकार्य वाढवण्याचे नवीन मार्ग शोधणं तसंच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. अॅडमिरल त्रिपाठी त्यांचे समकक्ष अॅडमिरल एम नजमुल हसन यांची भेट घेणार असून बांगलादेशचे लष्कर प्रमुख आणि वायुदल प्रमुखांचीही ते भेट घेतील. गुरुवारी चितगॉंग इथं होणाऱ्या बांगलादेश नौदल अकादमीच्या दीक्षांत संचलनाची ते पाहणी करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या संमेलनामध्ये भारत सहभागी होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव JP सिंग यांच्या संमेलनात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
तालिबान शासित अफगाणिस्तानमधल्या लोकांच्या जीवनात सुधारणा आणि सुलभता आणण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी होत असलेल्या या तिसऱ्या संमेलनामध्ये भारतासह अन्य 25 देश सहभागी झाले आहेत। या चर्चेमध्ये तालिबान पहिल्यांदाच सहभागी होत असल्यानं हे संमेलन महत्त्वपूर्ण होणार आहे। असं असलं तरी दोहामध्ये होत असलेली ही बैठक तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता देणारा मार्ग ठरेल या वक्तव्याला संयुक्त राष्ट्रांनी नकार दिला आहे। अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी होऊ न देणं ही भारताची प्राथमिकता असेल। केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्सिम अल थानी यांची काल दोहा इथं भेट घेतली। उभय नेत्यांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती या मुद्द्यांवर चर्चा केली। द्विपक्षीय संबंधांचा आढावाही घेतला। गाझामधील परिस्थितीबाबत कतारनं स्वीकारलेल्या भूमिकेची जयशंकर यांनी प्रशंसा केली। भारत कतार संबंध आणखी वृद्धिंगत करण्यास तसंच परस्पर हितांच्या मुद्द्यावर संवाद सुरू ठेवण्यास आपण उत्सुक असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं। एका देशांतर्गत कंपनीच्या तक्रारीनंतर भारतानं चीन, थायलंड आणि बहारीनमधून आयात केलेल्या ग्लास फायबरची मूल्यापवाद प्रतिरोध अर्थात अँटी डम्पिंग तपासणी सुरू केली आहे। या प्रकरणाची पुष्टी झाल्यास अँटी डम्पिंग शुल्क लागू केलं जाऊ शकतं। व्यापार उपाय महासंचालनालय अर्थात डीजीटीआरनं तक्रारदार कंपनीनं उत्पादनाच्या डम्पिंगबाबत तयार केलेल्या पुराव्यांच्या आधारे हा तपास सुरू केला। स्वस्त उत्पादनांच्या आयातीमुळे देशांतर्गत उद्योगांना होणारी इजा तपासण्यासाठी ही तपासणी केली जाते। केंद्रीय अन्वेषण विभागाकडून काल पाटण्यातल्या बेऊर इथल्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या आरोपींची चौकशी करण्यात आली। सीबीआयनं या प्रकरणी पाटणा कारागृहात सलग दुसऱ्यांदा चौकशी केली आहे। आतापर्यंत सीबीआयनं बिहार आणि झारखंडमधून 5 संशयित आरोपींना अटक केली। बेऊर कारागृहातल्या अन्य 13 आरोपींचीही यासंदर्भात चौकशी सुरू असून बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं त्यापूर्वीच त्यांना अटक केली आहे। 24 जूनला सीबीआयनं हे प्रकरण आपल्या हातात घेतलं आहे। भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं काल 20 षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। भारतीय संघातले बिनीचे फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी बार्बाडोसमध्ये निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच जडेजानंही निवृत्तीची घोषणा केली। जडेजानं फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती। T20 विश्वचषक चषकाला गवसणी घातलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 125 कोटी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे। शनिवारी रात्री बार्बाडोसमधल्या भारताच्या विजयानंतर नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आणि ही घोषणा केली। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल भारताची स्नेहा राणा हिनं 8 गडी बाद करून इतिहास घडवला। चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना सुरू आहे। स्नेहानं 8 तर दीप्ती शर्मानं 2 गडी बाद केले। तत्पूर्वी भारतानं 6 बाद 603 धावांवर डाव घोषित केला होता। त्यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिकेचा डाव 266 धावात गुंडाळत त्यांना पुढे चाल दिली। दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या दिवसअखेर 2 बाद 232 धावा झाल्या होत्या। महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्यामध्ये वर्षा सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातले 5 जण काल भुशी धरणात वाहून गेले। हे सर्वजण पुण्यातले रहिवासी होते। यामध्ये 1 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश आहे। यापैकी 3घांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। निवडणुकीतून राज्यघटना आणि लोकशाहीवर मतदारांनी आपला अढळ विश्वास दर्शवल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। देशात आजपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू होणार। जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। T20 विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांची बक्षिसं जाहीर। आणि महाराष्ट्रात वर्षा सहली दरम्यान दुर्घटना, एकाच कुटुंबातले 5 जण वाहून गेले। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।